2020 मध्ये देशात एक नवी शिक्षण क्रांती आली, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. पण कागदावरची धोरणं प्रत्यक्षात किती यशस्वी होतात ही तपासण्यासाठी सरकारने आत्तापर्यंतचं सर्वात मोठं रिपोर्ट कार्ड तयार केले आहे, ज्याचं नाव आहे परख. बरोबर. आज आपण याच रिपोर्ट कार्डचं सखोल विश्लेषण करणार आहोत आणि बघणार आहोत की आपला महाराष्ट्र या परीक्षेत पास झाला की नापास. अगदी बरोबर. आणि हे रिपोर्ट कार्ड म्हणजे काही साधीसुधी परीक्षा नाहीये. नाही ना, अजिबात नाही. देशभरातील 60 वेगवेगळ्या शालेय परीक्षा मंडळांना एकाच पातळीवर आणून तब्बल 21 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची चाचपणी केली गेली आहे. बापरे, 21 लाख? हो. आणि यातून जे काही समोर आलंय ते आपल्या शिक्षण व्यवस्थेचं एक आरसा दाखवणारं चित्र आहे. चला तर मग याचं विश्लेषण करूया. आधी या परख नावाचाच अर्थ समजून घेऊया का? हो, नक्कीच. परख हे खरं तर एक शॉर्ट फॉर्म आहे. हो, मी वाचलं होतं. परफॉर्मन्स असेसमेंट असं काहीतरी लांबचक नाव आहे. अगदी बरोबर. परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. वा, खूपच जड वाटते हे इंग्रजीमध्ये. पण सोप्या मराठीत याचा अर्थ काय होतो? सोप्या मराठीत याचा अर्थ आहे की मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या ज्ञानाची तपासणी, समीक्षा आणि विश्लेषण करणं. अच्छा. यातला महत्वाचा शब्द आहे सर्वांगीण विकास, म्हणजे होलिस्टिक डेव्हलपमेंट. ओके. म्हणजे फक्त पाठांतर किंवा परीक्षेतले मार्क नाही, तर विद्यार्थ्यांची समज, त्यांची तार्किक क्षमता आणि ज्ञान वापरण्याची पद्धत ह्या सगळ्याची तपासणी करायची. म्हणजे हे फक्त एक मार्कशीट नाही, तर एक प्रकारचं एज्युकेशनल हेल्थ चेकअप आहे. अगदी तसंच. पण याची गरज का पडली? आपल्याकडे आधीपासूनच नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे म्हणजे NAS होताच की. खूप चांगला मुद्दा आहे. परख हे खरं तर NASचं पुढचं पाऊल आहे. अच्छा. याची स्थापना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे NEP 2020च्या शिफारशीनुसार शिक्षण मंत्रालयाने केली आहे. NCERTच्या अंतर्गत हे राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र म्हणून काम करतं. ओके. NEP आपल्याला सांगायचं की विद्यार्थी काय शिकले आहेत. पण परख हे NEP 2020ची उद्दिष्टे पूर्ण होत आहेत की नाही हे तपासण्यावर जास्त लक्ष केंद्रित करतं. म्हणजे रट्टाबाजी कमी होऊन मुलं खरंच संकल्पना समजत आहेत का? बरोबर. शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचत आहे का याचा आढावा घेणं हे याचं मुख्य काम आहे. ओके. म्हणजे फोकस बदलला आहे. आता फक्त काय शिकलो यावर नाही, तर कसं शिकलो आणि त्याचा उपयोग काय यावर जास्त भर आहे. अगदी. मग याची नेमकी उद्दिष्टे काय ठरवली आहेत? याची 3 मुख्य उद्दिष्टे आहेत. पहिलं अर्थातच NEP 2020 नुसार शालेय शिक्षण पद्धतीचं मूल्यांकन करणं. दुसरं, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपली शिक्षण व्यवस्था कुठे उभी आहे याचा एक सविस्तर अभिप्राय म्हणजे फीडबॅक तयार करणं. आणि तिसरं जे खूप महत्वाचं आहे ते म्हणजे पायाभूत, पूर्वतयारी आणि मध्यस्तरावर विद्यार्थ्यांच्या क्षमता खरोखर कशा विकसित होत आहेत याचं विश्लेषण करणं. इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी, जी मला श्रोतांमध्ये खूप महत्वाची वाटली. ही कुठल्याही एका विद्यार्थ्याची किंवा शाळेची परीक्षा नाहीये, बरोबर? अगदी. हीच याची सर्वात मोठी खासियत आहे. हे देशातील सर्वात मोठे नमुना आधारित म्हणजे सॅम्पल बेस्ड शैक्षणिक सर्वेक्षण आहे. अच्छा. त्यामुळे यात वैयक्तिक विद्यार्थी किंवा शाळेला गुण किंवा रँक दिली जात नाही. म्हणजे तुमच्या मुलाला 100 पैकी 60 मार्क मिळाले असं हे रिपोर्ट कार्ड सांगत नाही? नाही, अजिबात नाही. तर तुमच्या जिल्ह्यातील मुलांची गणितातील सरासरी कामगिरी 60% आहे हे सांगितलं जातं. ओके. म्हणजे यात जिल्ह्याला एकक मानलं जातं. बरोबर. जिल्ह्याला 1 युनिट मानलं जातं. त्यामुळे कोणत्या जिल्ह्याला किंवा राज्याला धोरणात्मक बदलांची गरज आहे हे कळायला मदत होते. आणि ही प्रक्रिया कशी पार पडली? म्हणजे ही ऑनलाईन होती की पारंपरिक पद्धतीने? ही OMR शीटवर आधारित एक पेपर पेन्सिल चाचणी होती. पण यात फक्त विद्यार्थ्यांची परीक्षा नाही घेतली. मग अजून काय होतं? तर त्यांच्या शैक्षणिक वातावरणाचाही अभ्यास केला गेला. यासाठी 3 वेगवेगळ्या प्रश्नावली वापरल्या गेल्या. 3 प्रश्नावली? कोणासाठी? एक विद्यार्थ्यांसाठी, दुसरी शिक्षकांसाठी आणि तिसरी शाळेच्या मुख्याध्यापकांसाठी. वाव. म्हणजे हा फक्त निकालाचा अभ्यास नाही, तर निकालामागील कारणांचा शोध घेण्याचाही प्रयत्न आहे. अगदी बरोबर. यातून विद्यार्थ्यांची सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी, शाळेत मिळणाऱ्या सुविधा, शिक्षकांची मतं अशा अनेक गोष्टींची माहिती गोळा केली गेली. आता जरा या सर्वेक्षणाच्या भव्यतेबद्दल बोलूया, कारण हे आकडे ऐकून खरंच थक्क व्हायला होतं. नक्कीच. हे सर्वेक्षण एकाच दिवशी
4 डिसेंबर 2024 रोजी संपूर्ण देशाभरात घेण्यात आलं. एकाच दिवशी संपूर्ण देशात? हो. यात 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील तब्बल 781 जिल्हे सहभागी झाले होते. 781 जिल्हे. आणि शाळा किती होत्या? एकूण 74,229 शाळांनी यात भाग घेतला, ज्यात सरकारी, खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित सगळ्या प्रकारच्या शाळा होत्या. आणि विद्यार्थ्यांचा आकडा तर आपण आधी बोललोच. हो. इयत्ता 3री, 6वी आणि 9वी मधील एकूण 21,15,022 विद्यार्थी. आणि यासोबतच 2,70,424 शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी सुद्धा प्रश्नावली भरून आपला प्रतिसाद दिला. यावरून याच्या व्याप्तीचा अंदाज येतो. प्रचंड आहे हे. आता चाचणीच्या स्वरूपाबद्दल बोलूया. प्रत्येक इयत्तेसाठी ती सारखीच होती की वेगळी होती? नाही, ती इयत्तेनुसार बदलत होती. अच्छा. इयत्ता 3रीसाठी पायाभूत कौशल्यांवर भर होता. त्यामुळे फक्त भाषा आणि गणित हे 2 विषय होते. 45 प्रश्न 90 मिनिटात. ओके. आणि 6वीसाठी? इयत्ता 6वीसाठी भाषा आणि गणितासोबत आपल्या सभोवतालचे जग म्हणजे एक प्रकारे परिसर अभ्यास किंवा सामान्य विज्ञान यावर आधारित 51 प्रश्न होते 90 मिनिटात. आणि 9वीसाठी? तिथे तर विषय अजून वाढतात. बरोबर. इयत्ता 9वीसाठी भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या 4 मुख्य विषयांवर आधारित 60 प्रश्न होते 120 मिनिटात. इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रश्नपत्रिका स्थानिक भाषांमध्ये तयार करण्याची जबाबदारी राज्यांवर होती, नाही का? हो, त्या राज्याच्या SCERTवर होती. SCERT म्हणजे? SCERT म्हणजे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद. अच्छा. ही तीच संस्था आहे जी आपल्या राज्याचा अभ्यासक्रम ठरवते, पाठ्यपुस्तकं तयार करते, शिक्षकांना प्रशिक्षण देते. म्हणजे एकूणच शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवण्याचं काम करते. अगदी. त्यामुळे स्थानिक भाषेत अचूक प्रश्न तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच होती. ठीक आहे. तर आता आपण सर्वेक्षणाची रचना आणि व्याप्ती समजून घेतली. आता येऊया सर्वात महत्वाच्या भागाकडे, निकाल. या सगळ्या मंथनातून काय बाहेर आलं? राष्ट्रीय पातळीवर काय चित्र दिसतंय? राष्ट्रीय पातळीवर एक मनोरंजक कल दिसून आला आहे. सर्व इयत्ता आणि विषयांचा एकत्रित विचार केल्यास भाषेमध्ये विद्यार्थ्यांची सरासरी कामगिरी 64% होती. 64%? आणि गणितात? गणितामध्ये ती 60% होती. फक्त 4%चा फरक. पण हा फरक लहान वाटत असला तरी तो खूप काही सांगून जातो, नाही का? बरोबर. यातून असा अर्थ काढता येतो का की आपल्या शिक्षण पद्धतीत भाषिक कौशल्यांवर जास्त भर दिला जातो, पण तार्किक आणि विश्लेषणात्मक क्षमता विकसित करणारं गणित कुठेतरी मागे पडतंय? ही एक शक्यता नक्कीच आहे. भाषिक कौशल्य ही संवादातून, वाचनातून सहज विकसित होतात. हां. पण गणितातील संकल्पना स्पष्ट होण्यासाठी पाया पक्का असावा लागतो आणि त्याला सरावाची जोड द्यावी लागते. कदाचित तिथे आपण कमी पडत असो. आणि हेच चित्र आपल्याला 3रीच्या निकालात अधिक स्पष्ट दिसतं, असं मी वाचलं. अगदी. पाहूया तर मग 3रीच्या मुलांनी काय दिवे लावले आहेत. 3रीच्या निकालात राष्ट्रीय स्तरावर भाषा विषयातील कामगिरी गणितापेक्षा चांगली आहे. पण इथे अजून एक खूप सकारात्मक गोष्ट समोर आली आहे. ती कोणती? दोन्ही विषयांमध्ये मुलींची कामगिरी मुलांपेक्षा चांगली आहे. वाह, हे तर खूपच चांगली बातमी आहे. मुलींच्या शिक्षणासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना यश मिळताना दिसतंय. नक्कीच. पण महाराष्ट्राची कामगिरी कशी आहे? इयत्ता 3रीमध्ये महाराष्ट्राचा देशात 6वा क्रमांक लागतो. ही एक चांगली कामगिरी आहे. 6वा क्रमांक म्हणजे चांगली कामगिरी म्हणायला हवी. देशातील पहिली 3 राज्ये कोणती आहेत? पंजाब, केरळ आणि हिमाचल प्रदेश. ओके. आणि महाराष्ट्राचा विचार केल्यास राज्यातील सर्वोत्तम जिल्हे कोणते? सर्वोत्तम 3 जिल्हे ठरले आहेत: जालना, कोल्हापूर आणि धाराशिव, म्हणजे पूर्वीचं उस्मानाबाद. थांबा, जालना. हे थोडं आश्चर्यकारक नाही का? आहे, पण हेच तर या सर्वेक्षणाचं सौंदर्य आहे. नाही, म्हणजे जालना हा मराठवाड्यातील जिल्हा आहे जो अनेकदा विकासाच्या बाबतीत मागे असल्याचं म्हटलं जातं. पण शिक्षणात तो राज्यात अव्वल कामगिरी करतोय. अगदी बरोबर. ते आपल्याला अशा अनपेक्षित गोष्टी दाखवतो. जालना जिल्ह्याने पायाभूत शिक्षणात काहीतरी खूप चांगलं काम केलं आहे हे यातून सिद्ध होतं. खरंच. या व्यतिरिक्त उत्कृष्ट म्हणजे एक्सेलिंग या श्रेणीमध्ये सातारा, सिंधुदुर्ग आणि सोलापूर या जिल्ह्यांचाही समावेश आहे. म्हणजे पायाभूत स्तरावरची ही कामगिरी खरंच आश्वासक आहे. नक्कीच. पण हीच आघाडी आपण माध्यमिक स्तरावरही टिकून ठेवली आहे का? चला 6वीचे निकाल काय सांगतात ते पाहूया. 6वीच्या निकालात महाराष्ट्राचा क्रमांक थोडा घसरलाय. अच्छा. आपण देशात 7व्या क्रमांकावर आहोत. राष्ट्रीय पातळीवर केरळ, पंजाब आणि दादरा नगर हवेली व दमण दीव ही पहिली 3 राज्ये आहेत.
म्हणजे एका रँकने आपण मागे गेलो. आणि महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांची काय परिस्थिती आहे? जालना इथे टॉपवर आहे का? नाही. 6वीमध्ये चित्र थोडं बदललं आहे. राज्यातील सर्वोत्तम 3 जिल्हे आहेत कोल्हापूर, मुंबई आणि रत्नागिरी. कोल्हापूरने मात्र आपलं स्थान टिकून ठेवलं आहे. हो. आणि उत्कृष्ट श्रेणीचा विचार केलास त्यात पुणे, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि सोलापूर हे जिल्हे आहेत. इथे एक पॅटर्न दिसतोय. कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर हे जिल्हे 3री आणि 6वी दोन्ही ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांच्या यादीत आहेत. म्हणजे या जिल्ह्यांमध्ये शिक्षणाची एक मजबूत आणि सातत्यपूर्ण प्रणाली कार्यरत आहे असं म्हणता येईल का? बरोबर. या जिल्ह्यांच्या सक्सेस मॉडेलचा अभ्यास करण्याची गरज आहे. आता आपण आणखीन एका महत्त्वाच्या टप्प्याकडे जाऊया, इयत्ता 9वी. हो, इथे स्पर्धा अधिक तीव्र होते. विषय अधिक गुंतागुंतीचे होतात. इथेच खरी कसोटी लागते. अगदी. काय सांगतोय 9वीचा निकाल? 9वीच्या निकालात महाराष्ट्राचा देशात 10वा क्रमांक आहे. 10वा? हो. या गटात पंजाब, केरळ आणि चंदीगड यांनी बाजी मारली आहे. 10वा क्रमांक म्हणजे 3रीत 6वा, 6वीत 7वा आणि आता 9वीत 10वा. हा जो ट्रेंड दिसतोय तो थोडा चिंताजनक नाही का? आहे. याचा अर्थ पायाभूत स्तरावर आपली कामगिरी चांगली असली तरी विद्यार्थी जसे जसे वरच्या इयत्तांमध्ये जातात तसतशी राष्ट्रीय तुलनेत आपली कामगिरी घसरत चालली आहे का? हा एक अतिशय महत्त्वाचा आणि चिंतेचा विषय आहे. या सर्वेक्षणातून समोर आलेला हा सर्वात मोठा धडा असू शकतो. बरोबर. पायाभूत शिक्षण मजबूत आहे, पण माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर संकल्पनांची गुंतागुंत वाढते तेव्हा आपले विद्यार्थी मागे पडत आहेत का यावर धोरणकर्त्यांना गंभीरपणे विचार करावा लागेल. महाराष्ट्रातील जिल्ह्यांबद्दल काय स्थिती आहे 9वीमध्ये? असो, महाराष्ट्रातील जिल्ह्यांबद्दल बोलायचं झाल्यास इथेही कोल्हापूर आघाडीवर आहे. कोल्हापूर, पुणे आणि सांगली हे राज्यातील सर्वोत्तम 3 जिल्हे ठरले आहेत. पुन्हा कोल्हापूर. 3री, 6वी, 9वी तिन्ही ठिकाणी कोल्हापूरने बाजी मारली आहे. असं काय खास आहे कोल्हापूरच्या शिक्षण पद्धतीत? हेच तर या सर्वेक्षणातून आपल्याला शोधायचं आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा हा सातत्यपूर्ण निकाल योयोग असू शकत नाही. नाही, नक्कीच नाही. तिथे शिक्षक, प्रशासन आणि समाज यांनी मिळून काहीतरी निश्चितच वेगळं आणि प्रभावी काम केलं आहे. म्हणजे कदाचित तिथे शिक्षक प्रशिक्षणावर अधिक भर दिला जातो किंवा नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धती वापरल्या जातात. हो, काही असू शकतं. याचा अभ्यास करून ते मॉडेल इतर जिल्ह्यांमध्ये राबवता येऊ शकतं. तर मग या तिन्ही इयत्तांचा एकत्रित विचार केला तर महाराष्ट्राचा एकूण क्रमांक कितवा लागतो? तिन्ही इयत्तांची कामगिरी एकत्रित केल्यास महाराष्ट्र देशात एकूण 8वा क्रमांक आहे. 8वा क्रमांक. याकडे बघण्याचे 2 मार्ग असू शकतात. एकीकडे 36 राज्यांमध्ये पहिल्या 10मध्ये असणं हे चांगलं आहे. हो. पण दुसरीकडे महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत औद्योगिक आणि साधनसंपन्न राज्यांपैकी एक मानलं जातं. मग अशावेळी 8वा क्रमांक खरंच प्रशंसनीय मानायचा की आपण केरळ, पंजाबसारख्या राज्यांच्या बरोबरीने टॉप 3मध्ये असायला हवं होतं? तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला आहे. यालाच अपेक्षा विरुद्ध वास्तव म्हणता येईल. महाराष्ट्राची क्षमता पाहता 8व्या क्रमांकावर समाधान मानणं योग्य ठरणार नाही. बरोबर. आपण निश्चितच यापेक्षा चांगल्या कामगिरीची अपेक्षा करू शकतो. पण त्याचवेळी आपण अनेक मोठ्या आणि विकसित राज्यांपेक्षा पुढे आहोत हेही विसरून चालणार नाही. म्हणजे ही कामगिरी ठीकठाक आहे पण उत्कृष्ट नाही असं म्हणता येईल. अगदी. सुधारणेला खूप वाव आहे. तर आजच्या या चर्चेतून आपण परख सर्वेक्षणाचं एक सविस्तर चित्र पाहिलं. हे केवळ एक सर्वेक्षण नसून NEP 2020च्या अंमलबजावणीचं एक प्रगती पुस्तक आहे. हो. यातून कळतं की वैयक्तिक गुणांपेक्षा जिल्हा आणि राज्य पातळीवरील शैक्षणिक स्थितीचं विश्लेषण किती महत्त्वाचं आहे. यात महाराष्ट्राने देशात 8वा क्रमांक मिळून बऱ्यापैकी चांगली कामगिरी केली आहे. पण इयत्ता वाढेल तशी आपली कामगिरी घसरत असल्याचा एक धोक्याचा इशाराही मिळाला आहे. बरोबर. आणि कोल्हापूर, जालना, सातारा यांसारख्या जिल्ह्यांनी दाखवून दिले आहे की स्थानिक पातळीवर केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांमधून उत्कृष्ट परिणाम साधता येतात.